Okay. First, please mark your attendance in the chat box. ओके. माझा आवाज येतोय व्यवस्थित? ठीक आहे. मी आता स्क्रीन प्रेझेंट करते. तो स्क्रीन दिसतोय की नाही तेही सांगू. स्क्रीन दिसतोय सगळ्यांना व्यवस्थित? ओके, व्हेरी गुड. तर आता आजचं जे आपलं लेक्चर आहे, आपण मागच्या लेक्चरमध्ये इंग्लिश शिकलो होतो. राईट. आता आपल्याला थोडासा पार्ट मेंटल ॲबिलिटीचा शिकायचा आहे. ओके. सहज आजचे टॉपिक काय काय आहेत आपले, तर तुमचा जो सिलेबस दिलेला आहे एक स्कॉलरशिपसाठीचा, त्याच्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी ह्या आहेत मेंटल ॲबिलिटीच्या अंडर. काय काय आहे तर कॉम्प्रिहेन्शन, नॉलेज ऑफ लँग्वेज, इंग्लिश अल्फाबेट्स यांचा कसा यूज आपण करणार आहे टू गेस समथिंग इन रिलेशन विथ मेंटल ॲबिलिटी. ओके. हे मेन गोष्टी ज्या काही आहेत ह्या सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत. हे फक्त ह्या स्कॉलरशिप पुरतं मर्यादित नाहीये. आपण त्याच्या अकॉर्डिंगली क्वेश्चन्स मी आज काही काही डिझाईन केलेले आहेत. बट हे सगळं तुमच्या बाकीच्या एक्झामसाठी सुद्धा आहे. ओके. जो जनरल नॉलेजचा सेक्शन असतो त्याच्यामध्ये यातले सगळे कॉमन क्वेश्चन्स येतात. इज इट क्लिअर? सो आता आपल्याला पहिल्यापासून स्टार्ट करायचं आहे की हे 3 टॉपिक्स जे आहेत, पहिले 3 टॉपिक्स आहेत मेंटल ॲबिलिटीच्या सिलेबस मधले, ते आज आपण कव्हर करणार आहोत. ओके. याच्यामध्ये तुमची काय काय कव्हर करणार आपण की इंग्लिश अल्फाबेट्सचं नॉलेज किती आहे, त्यांची रिअरेंजमेंट कशी करता येते. आपण अरेंजमेंट ऑफ नंबर्स शिकलो होतो, आठवतंय? प्लीज राईट इन द चॅट बॉक्स. आठवतंय? येस. सो सिमिलर वे आपल्याला आता सुद्धा बघायचं आहे की आता ही अल्फाबेट्सची, इंग्लिश अल्फाबेट्सची अरेंजमेंट कशी होणार आहे आणि त्याच्याशी रिलेटेडच सगळे क्वेश्चन्स आहेत. तिन्ही टॉपिक्स मी इंडिव्हिज्युअल डिव्हाइड नाही केलेले, तीनही टॉपिक्स आपल्याला एकत्र कव्हर करायचे. ओके. इन द सेंटेन्स I had lent my friend some of my pocket money and he had promised to return it soon. How many 6-letter words are more or less than 5-letter words? ओके. आता ह्याच्यामध्ये काय होतंय की आपल्याला इंग्लिश लँग्वेजचंही थोडंसं नॉलेज चेक करणं इथे गरजेचं आहे. हाऊ मेनी 6-letter वर्ड्स, असे किती 6 अक्षरी शब्द आहेत विच आर मोर ऑर लेस दॅन 5-letter वर्ड्स, जे 5-letter वर्ड्स पेक्षा कमी आहेत. राईट. म्हणजे ह्याचं मीनिंग काय होतंय जरा तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये सांगा, तुम्हाला काय याचं मीनिंग लागतंय. येस. काही आन्सर आहे काय? काही तुम्हाला जे काही गेस वाटतंय ते थोडंसं सांगा मला चॅटबॉक्स मध्ये. दॅट्स इट. अगदी परफेक्टच यायला पाहिजे, बरोबरच यायला पाहिजे असं नाही. डिरेक्टली आन्सर्स नका सांगू. काय तुम्ही विचार करताय ह्याच्या मागे तो सांगा. आन्सर्स एकाला 4 जणांना 4 आन्सर्स वाटतील. एक म्हणेल मोर बाय 2, दुसरा म्हणेल लेस बाय 3, काही असू शकतं. राईट. सो आपल्याला बघायचंय की आपण ते आन्सर पर्यंत कसे पोहोचतोय. आता आधी आपण बघूया की ह्या पर्टिक्युलर सेंटेन्स मध्ये
आपल्याला किती 6 लेटर वर्ड्स दिसत आहेत? एक आहे फ्रेंड. अजून कुठला दिसतोय 6 लेटर वर्ड? अजून कुठला आहे? पॉकेट. करेक्ट. आणि आता 5 लेटर वर्ड किती आहेत? करेक्ट. रिटर्न आहे. व्हेरी गुड. मनी 5 लेटर वर्ड झाला. मनी मध्ये 5च अक्षर आहेत. पॉकेट करेक्ट आहे. फ्रेंड करेक्ट आहे. रिटर्न करेक्ट आहे. राईट. सो देर आर 3 वर्ड्स. 3 असे वर्ड आहेत की जे 6 लेटर आहेत आणि एक असा वर्ड आहे आपल्याला जो आता दिसला मनी, जो 5 लेटर वर्ड आहे. अजून कुठला 5 लेटर वर्ड आहे का? नाही. बरोबर. तर आता हाऊ मेनी 6 लेटर वर्ड्स आर मोर ऑर लेस दॅन 5 लेटर वर्ड्स? 5 लेटर वर्ड्सच्या पेक्षा किती जास्ती किंवा कमी 6 लेटर वर्ड्स आहेत? तर 6 लेटर वर्ड्स किती आहेत? 5 लेटर वर्ड एकच आहे आणि 6 लेटर वर्ड्स 3 आहेत. म्हणून आपण काय म्हणणार तिथे? मोर बाय 2. 6 अक्षरी शब्द जे आहेत ते आपल्याकडे 3 आहेत. 5 अक्षरी शब्द जे आहेत ते आपल्याकडे एकच आहे. आणि म्हणजेच काय? 3 वजा 1 बरोबर 2. म्हणून आपण असं म्हणू शकतो की 2नी 6 अक्षरी शब्द जास्त आहेत 5 अक्षरी शब्दांपेक्षा. इज इट क्लिअर? सो जो पहिल्यांदाच राजदीपने आन्सर केलेला होता तो ऑप्शन करेक्ट आहे, मोर बाय 2. ओके अनघा? येस. हॅलो. येस, यू कॅन स्पीक ना. मॅम 5 लेटरचा आणखी एक वर्ड आहे की? कुठला आहे ग बाळा? वर्ड्स. WORDS. हे बघ, आपल्याला कुठला सेंटेन्स कन्सिडर करायचंय? इन द सेंटेन्स इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे सेंटेन्स दिलंय ना, आय हॅड लेंट माय फ्रेंड सम ऑफ माय पॉकेट मनी अँड ही हॅड प्रॉमिस्ड टू रिटर्न इट सून, फुल स्टॉप. या एवढ्याच सेंटेन्स मधले आपल्याला वर्ड्स कन्सर्न करतोय आपण. ओके. ह्या अख्ख्या इन पासून वर्ड्स पर्यंतचे सगळे नाही. इज इट क्लिअर? जेव्हा असे क्वेश्चन्स येतील, ओके, इंग्लिश लँग्वेजशी रिलेटेड आणि कॉम्प्रिहेन्शनशी रिलेटेड, तेव्हा लक्षात ठेवायचं की जेव्हा सेंटेन्स मधलं काहीही विचारलेलं असतं तेव्हा आता हा जो कॉमा, हे जे कॉमा आहे, इन्व्हर्टेड कॉमा आहे, राईट, ह्याच्यामध्ये जे सेंटेन्स असेल त्याच्याशी रिलेटेडच तो क्वेश्चन असतो. की आता सपोज मी याच्यामध्ये विचारलं की हाऊ मेनी 4 लेटर वर्ड्स आर देअर इन दिस सेंटेन्स. ओके. तर फक्त ह्या सेंटेन्स मधले आय पासून सून पर्यंत किती 4 लेटर वर्ड्स आहेत ते आपल्याला सिलेक्ट करायचे. समजलं सगळ्यांना? अनघाचा क्वेश्चन काय होता तो कळला आणि त्याच्यावरचा आन्सर कळलं? हा, ही एकदम अनघा जे तू बोललीस ते एकदम कॉमनली घडणारी गोष्ट आहे. तुझंच काय, कितीही मोठी लोक असली, म्हणजे मी जरी एक्झाम द्यायला बसले तरी त्या एक्झामच्या प्रेशरमध्ये हे होऊ शकतं की जो अख्खं सेंटेन्स आहे ते वाचलं जातं आणि त्यातले वर्ड्स काउंट केले जातात. ओके. सो हे कायम लक्षात ठेवा. बरं झालं तू हा क्वेश्चन विचारलास. कायम हे लक्षात ठेवा की इन्व्हर्टेड कॉमा मध्ये येणारेच सेंटेन्सेस आपण कन्सिडर करणार. ओके. दिस अप्लाइज टू युअर नॉर्मल एक्झाम्स ऑल्सो. जे इंग्लिशचा पेपर असतो तुमचा, इंग्लिश लँग्वेजचा स्कूल मधला, तेव्हा सुद्धा असे प्रश्न असतात त्याच्यामध्ये. ओके. नेक्स्ट सेंटेन्स सेम लाईन्सवर आहे. मेरिट कन्सिस्ट्स इन डुईंग गुड टू अदर्स, sin in doing harm to others. In this sentence, how many words having 5 letters each are more or less than the words having 2 letters each? तर आता आपण सेम वे जसं मगाशी सॉल्व्ह केलं तसंच आताही सॉल्व्ह करायचंय. आधी 5 लेटर वर्ड्स कुठले आहेत ते शोधा आणि कधीही काय करायचं, सेंटेन्सच्या सुरुवातीपासून वाचत जायचं. मेरिट 5 लेटर वर्ड आहे पहिला, नोट डाऊन करायचा. सेकंड कुठला आहे?
डुईंग सेकंड, दोन वर्ड झाले. त्याच्यानंतर अदर्स पुन्हा 6 लेटर आहे. सेन इन डुईंग. ओके, आता परत एकदा इथे डुईंग आलाय. ठीक आहे. सो आता तीन वर्ड्स आपण कन्सिडर करायचे की दोन वर्ड्स काय कराल सांगा मला. करेक्ट, व्हेरी गुड. 2 वर्ड्स. आणि तसंच सिमिलरली आपलं काय होणार आहे, इन आणि टू हे दोन सुद्धा सेम आहेत. बरोबर. हा इथे इन आहे, इथे टू आहे. सो आपले 5 लेटर वर्ड्स 2 झाले आणि 2 लेटर वर्ड किती झाले. दोन. आणि मग आता त्याच्यामुळे काय आहे, मोर बाय 1, एकापेक्षा हे 2 लेटर्स जास्ती आहेत. ओके, इन दिस सेंटेन्स हाऊ मेनी वर्ड्स हॅव्हिंग 5 लेटर्स ईच. ओके, सो मग ह्या कंडिशन मध्ये ईच जर वर्ड यूज केलाय तर आपल्याला करायला लागतील टोटल वर्ड कन्सिडर 1, 2, 3. आणि त्या केसमध्ये 2 लेटर वर्ड कुठले कुठले कन्सिडर करणार आपण, 1, 2, 3, 4. म्हणजे आता 4 2 लेटर्ड वर्ड झाले आणि 3 5 लेटर्ड वर्ड झाले. मग याचा आन्सर काय होईल. येस, ह्याचा आन्सर काय होईल, मोर बाय 1. 5 लेटर्ड वर्ड्स मोर आहेत. बघा बरं, 5 letters each are more or less than the words having 2 letters each. राजदीप, तुझा क्वेश्चन नाही कळला मला. 2 लेटर वर्ड म्हणजे काय म्हणायचंय. How many words having 5 letters each are more or less than the words having 2 letters each? सो इथे काय त्यांना विचारायचंय आपल्याला की असे किती शब्द आहेत ज्यांच्यामध्ये 5 लेटर्स आहेत, विच आर मोर ऑर लेस दॅन असे शब्द ज्यांच्यामध्ये 2 लेटर्स आहेत. राईट. तर मग आता आपला आन्सर खरं तर लेस बाय 1 यायला पाहिजे ना. कारण आपले 5 लेटर वर्ड झाले 3 आणि 2 लेटर वर्ड झाले 4. समजतंय सगळ्यांना. येस, यू कॅन स्विच ऑन युअर माइक. मॅम they say that तिथे 2 वर्ड्स आहेत each 2 लेटर each वर्ड पाहिजे त्यांना. तिथं फक्त 2च वर्ड इन आणि टू पूर्ण सेंटेन्स मध्ये. बरोबर. म्हणूनच आपण पूर्ण सेंटेन्स मधले हे 2 वर्ड्स आपण 4 वेळा कन्सिडर केले है ना. इथे पण इन टू असं जर 4 वेळा कन्सिडर केलं तर आन्सर लेस बाय 1 येईल. दुसरा ऑप्शन आपल्याकडे हा आहे की आपण फक्त डुईंग जो आहे तो सुद्धा रिपीट झालेला आहे 5 लेटर वर्ड. सो त्या केसमध्ये काय होईल, हा 1, हा 2, हा 3. आणि मग जर आपण डुईंग रिपीट करतोय तर आपल्याला इन आणि टू पण रिपीट करणं गरजेचं आहे. आणि जर आपण डुईंग रिपीट नाही केला तर 5 लेटर वर्ड्स सुद्धा 2 आहेत आणि 2 लेटर्ड वर्ड सुद्धा 2च आहेत. ओके, कळलं मी काय बोलले तुला राजदीप. है ना. आणि मग तिथे तर आन्सर 0 येईल, पण 0 ऑप्शन आहे का आपल्याकडे, नाही. त्यामुळे आपण काय कन्सिडर केलेलं आहे, 5 लेटर वर्ड्स किती आहेत तर 1, 2, 3, 2 लेटर्ड वर्ड्स आहेत 1, 2, 3, 4.
आणि मग त्या केसमध्ये 5 लेटर वर्ड मोर ऑर लेस दॅन, त्याच्यामध्ये एक कमी आहे, 5 लेटर वर्ड 3च आहेत म्हणून आपण लेस दॅन म्हणणार, आणि कितीनी कमी झाला तर 1नी, म्हणून लेस बाय 1 हा ऑप्शन येणार. ओके, आलं सगळ्यांचं हे आन्सर आता. अनघा, बाकी कोणाला काही डाऊट नाहीये ना? नक्की कळलं आपण काय केलं ते? एक्झाम मध्ये असं होऊ शकतं, पुन्हा इथेही या केसमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं की जसे आता आपण कन्सिडर केले की कन्सिस्ट आणि डुईंग पुन्हा रिपीट नाही करायचा की करायचा, हा क्वेश्चन येऊ शकतो, राईट? सो त्या केसमध्ये आपलं आन्सर काय येतंय, ते जे आलेलं आन्सर आहे ते आपल्या ऑप्शन मध्ये आहे का हे बघायचं. आता जर आपण ते केलं तर ऑप्शन मध्ये आपला आन्सर नाहीच आहे, 0 आन्सर येईल. दोन्ही 2-2च आहेत, 5 लेटर पण आणि 2 लेटर पण, आणि मग त्या केसमध्ये आपला आन्सर 0 येईल. पण 0 हा ऑप्शन दिलेलाच नाही आणि मग लेस बाय 1 स्ट्रेट अवे लिहिता येईल. इज इट क्लिअर नाव? व्हेरी गुड. नाव द नेक्स्ट क्वेश्चन, हा थोडासा वेगळा आहे. ही काही लेटर्स दिलेली आहेत, मी ती रीड आउट नाही करत. तुम्हाला दिसत आहेत लेटर्स सगळी व्यवस्थित? थोडीशी मोठी करते. येस, दिसत आहेत ना? ठीक आहे. These letters from the given letters form a meaningful word and find out the second letter of the middle letter. मग आता आधी आपला तो बघा बरं काय बनतोय. जराशी ही लेटर्स रिअरेंज करा आणि वर्ड काय बनतोय तो बघा. Yes, correct. Very good. The word which is getting formed here is germination. ओके, तर आता ह्या मिनिंगफुल वर्ड आपला एक तयार झाला. बर, तुम्ही जेव्हा हा वर्ड तयार करता, तुम्ही क्रॉस चेक करता की तुमचा तयार झालेला वर्ड करेक्ट आहे की नाही? परत एकदा बघता. कसं बघता? एक सोपी मेथड सांगते. असं जेव्हा वर्ड फॉर्म करायला येईल तर कदाचित तुम्ही हे सेमच करत असाल, लेटर्स काउंट करायचे. जसं की आता जर्मिनेशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 लेटर्स आहेत. त्यांनी दिलेली लेटर्स 11 आहेत की नाही ते चेक करायची. जर दोन्ही मध्ये 11 लेटर्स आहेत, विच मीन्स यू हॅव फॉर्म्ड युअर वर्ड करेक्टली. काहीतरी मिनिंग पण लागतंय आणि लेटर्स पण मॅच होत आहे. अदरवाईज मोस्टली काय होतं की लेटरचा नंबर मॅच होत नाही. ओके, आणि दुसरी गोष्ट पुढची करायची असते की प्रत्येक लेटर तुमच्या वर्ड मध्ये आलंय की नाही. बट इट इज बिट टाइम कन्झ्युमिंग. जर आपलं वर्ड मिनिंगफुल आहे आणि लेटर नंबर मॅच होतोय तर तुम्ही पुढे जाऊ शकता. इज इट क्लिअर? कसं ओळखायचं कळलं? व्हेरी गुड. नाव ह्याच्यापासून आपण मिनिंगफुल वर्ड तयार केलेला आहे आणि आता त्याचं काय करायचंय, सेकंड लेटर टू द राईट ऑफ द मिडल लेटर. आता आधी मिडल लेटर शोधायचं. मला केली आपण मगाशीच काउंट केलेले होते नंबर, त्यामुळे आपल्याकडे 11 आहेत. त्यामुळे मिडल कुठला येईल? 6वं लेटर जे असेल हे मिडल येईल, बरोबर? एन हे लेटर मिडल येईल आणि त्याच्यानंतर लेटर राईट टू द मिडल लेटर. एनच्या राईटला कुठलं लेटर आहे? सेकंड लेटर, सॉरी सेकंड. सो टी. व्हेरी गुड. करेक्ट ऑप्शन इज सेकंड, टी. आन्सर इज टी. परफेक्ट. बरोबर. आता ह्या क्वेश्चन साठी, अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स असतील त्यांच्यासाठी आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या असतात, तर पहिली म्हणजे ती लेटर्स अरेंज करून मिनिंगफुल वर्ड तयार करणं, आणि तो वर्ड तयार झाला की त्याच्यात हे जे पुढची इन्स्ट्रक्शन दिलेली असते ती त्यातल्या त्यात सोपी असते.
त्यामुळे आपल्याला तिकडे वेळ वाचवता येऊ शकतो. म्हणून आपण काय करायचं, जो तयार केलेला शब्द असेल तोच दोनदा नीट तपासून बघायचा आपला बरोबर झालाय की नाही. जर तो शब्द चुकला तर ह्याचा आन्सरही चुकेल. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. आता हे इंग्लिश अल्फाबेट असं मी एक सुरुवातीला लिहिलेलं होतं, मेंटल ॲबिलिटीचा थर्ड पॉईंट लिहिला होता इंग्लिश अल्फाबेट्स. तर आता आपण बघूया की त्या इंग्लिश अल्फाबेट्सची कन्सिडरिंग काय क्वेश्चन्स आहेत हे. अरेंज द गिव्हन वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर अँड चूज द वन दॅट कम्स फर्स्ट. म्हणजे काय करायचंय की आता हे जे शब्द आपल्याला समोर दिलेले आहेत ह्यातले प्रत्येक शब्दाचा अल्फाबेटिकल ऑर्डरनी जर आपण गेलो तर कुठला शब्द आधी येईल तो आपल्याला ओळखायचा आहे. तर आता सगळ्यामध्ये फर्स्ट लेटर आहे एस विच इज कॉमन टू ऑल. सेकंड लेटर आहे सी जे कॉमन आहे. आणि मग आता त्याच्यानंतर काय आहे ABCDEFGHI. राईट. सो पहिल्यांदा काय येत आहे सायन्स. आता हा क्वेश्चन कंपॅरेटिव्हली थोडासा सोपा का आहे तर दुसऱ्या बाकी कुठेच काही कन्फ्युजन नाहीये. जर अजून पुढे गेलं असतं अजून पुढचा एखादा वर्ड असा दिलेला असता की ज्याच्यामध्ये SCI सेम यूज झालंय ओके तर आपल्याला फोर्थ लेटर बघायची गरज पडली असती. सिमिलरली बाकीचे जे काही अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे जाणारे अजून कुठले वेगळे शब्द असतील जे SC पासून स्टार्ट होत असतील आणि थर्ड लेटर R नसेल असे जर शब्द दिलेले असतील तरी सुद्धा पुन्हा कन्फ्युजन होऊ शकतं. राईट. सो बेटर वे काय असतो आता तुमच्या स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये जे जर मागचे पेपर तुम्ही रेफर केले असतील तर त्याच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर दिलेली असते. A to Z लेटर्स लिहून दिलेली असतात. जर कुठल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या वेळेला अशी लेटर्स लिहून दिलेली नाहीयेत असं दिसलं तर तुम्ही काय प्रेफर कराल की जेव्हा आपल्याकडे क्वेश्चन पेपर येतो ना तेव्हा त्याच्या पाठीमागे A to Z लेटर्स लिहून ठेवायचे. ओके. कारण कुठलीही एक्झाम घ्या तुम्ही मोठी UPSC नेट सेट गेट ह्या सगळ्या PhD साठी लागणारे आहेत. UPSC आपल्या सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम आहे तशीच MPSC या सगळ्यांमध्ये एक टॉपिक कॉमन असतो विच इज जनरल नॉलेज. आणि त्या जनरल नॉलेजच्या पेपरमध्ये किंवा मेंटल ॲबिलिटीचा पेपर हा या सगळ्यांमध्ये एकदम कॉमन आहे. तो साधारण 10 ते 15 मार्काला कुठल्याही परीक्षेसाठी असतोच. ओके. आणि त्यावेळेला जेव्हा ह्याच्याशी रिलेटेड हेच क्वेश्चन्स थोडेसे डिफिकल्टी लेव्हल वाढवून असतात तर या ज्या बेसिक टिप्स आहेत या तुम्हाला कायम लक्षात राहतील. पेपर आला आता स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये लकीली आपल्याला A to Z लिहून देतात त्यामुळे पुन्हा पुन्हा ते बघत बसायची गरज नाही पडत. बट या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला इट इज ऑलवेज प्रेफरेबल की तुम्ही लगेचच अल्फाबेट्स लिहून ठेवा. ती काही कॉपी कन्सिडर केली जाणार नाही बिकॉज तुम्ही ते क्वेश्चन पेपर हातात आल्यावर त्यावर लिहिलेलं आहे जी रफ स्पेस दिलेली असते वर्क करायला त्याच्यावर. Okay. If it is possible to form a word with first, fourth, seventh and 11th letters in the word जो काही दिलेला आहे तो आता मिनिंगफुल देतीलच असं काही नाही. राईट द सेकंड लेटर ऑफ दॅट वर्ड. ओके. अदरवाइज व्हॉट इज द आन्सर. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आन्सर शोधायचा आहे. आता खालीच मी एक्सप्लेनेशन ऍड केलेलं आहे कारण वेगळ्या टाईपचा थोडासा क्वेश्चन होता बट आपण आपला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. तर आता फर्स्ट लेटर काय आहे याचं S. फोर्थ लेटर काय आहे E. सेवन्थ लेटर काय आहे L. त्याच्यानंतर 11 काय आहे S. राईट. आणि मग आता व्हेरी गुड करेक्ट. राईट द सेकंड लेटर ऑफ दॅट वर्ड लेस. असं सपोज आपण शब्द इथे तयार केलाय. आता लकीली हा क्वेश्चन मध्ये इतकी चांगली गोष्ट झालेली आहे की जरी आपण त्यांनी सांगितलंय त्या क्रमाने गोष्टी लिहित गेलो तरी सुद्धा आपलं सेकंड लेटर Eच येतंय आन्सरच येतंय. त्यामुळे जरी तुम्हाला मिनिंगफुल वर्ड नाही करता आला तरी होऊ शकतं बट मिनिंगफुल वर्ड तयार करणं हे आयडियल आहे. ओके. क्वेश्चन सॉल्व्ह करताना त्याचा मिनिंगफुल वर्ड पहिले तयार करायचा आणि मगच पुढच्या स्टेपला जायचं. समजला. ह्या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. फार अवघड नाहीयेत फार टाइम कन्झ्युमिंग पण नाहीयेत.
त्यामुळे जेव्हा केव्हा क्वेश्चन पेपरमध्ये या प्रकारचे क्वेश्चन्स दिसतील, गो फॉर देम. ओके, आता तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये तर हे क्वेश्चन कंपल्सरीच असतात. जेवढे काही क्वेश्चन्स आहेत ऑल ऑफ देम आर कंपल्सरी. बट काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स अशा असतात जिथे निगेटिव्ह मार्किंग असतं आणि तुम्हाला सगळे प्रश्न सोडवणं कंपल्सरी नसतं. 20 प्रश्न दिलेले असतात, त्यातले 10 प्रश्न सोडवायचे असतात. ओके, तर तेव्हा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की कुठले 10 प्रश्न सिलेक्ट करायचे. आता लकीली तुम्ही एवढ्या लवकर स्टार्ट केलेला आहे अभ्यास करायला की तुम्हाला लक्षात येईल की बाबा मेंटल ॲबिलिटी मधली ही गोष्ट मला सोपी जाते, दुसरी गोष्ट एखादी मला अवघड जाते, तर स्ट्रेट अवे आहे. आता माझं उदाहरण घेतलं, मी सांगू शकते की असे जे क्वेश्चन्स असतात जे व्हर्बल वरती आहेत, इंग्लिश वरती आहेत किंवा मॅथमॅटिक्सशी रिलेटेड आहेत, ते मला सॉल्व्ह करता येतात. बट इमेज रिलेटेड जे क्वेश्चन्स असतात की 4 इमेजेस दिलेले आहेत, पुढची इमेज कुठली असेल किंवा 3D स्ट्रक्चर ह्याचं इमॅजिन करा आणि मग काय येईल, हे क्वेश्चन्स मला अवघड जातात. मला खूप वेळ जातो ते क्वेश्चन सॉल्व्ह करताना. ओके, तर आता जेव्हा तुम्ही हे शिकत आहात तेव्हाच बघायचं की ह्यातलं आपल्याला काय काय सोपं जातंय, कुठली गोष्ट अवघड जातीये. तर जी अवघड जाते ना त्याच्यावर एकदा प्रयत्न करून बघायचा की आपल्याला त्याचा स्पीड वाढवता येईल का, त्याच्यावर चांगली ग्रास्पिंग आपल्याला होईल का. जर झालं तर ठीक आहे, नाही झालं तर जेव्हा मी मगाशी सांगितलं की निगेटिव्ह मार्किंग मध्ये आपल्याला 20 क्वेश्चन्स पैकी फक्त 10 सोडवायचे असतात, ज्याच्याबद्दल आपल्याला पूर्णपणे खात्री आहे की ह्याच्यात माझं चुकणारच नाही या क्वेश्चन मध्ये, तोच क्वेश्चन सॉल्व्ह करायला जायचं. मग ते इमेजकडे बघायचंच नाही, कारण ती बघणं वाचणं ह्याच्यात इतका वेळ जातो. आपल्याला एक तर कट टू कट टाइम दिलेला असतो सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला, 180 मिनिटं 180 प्रश्न. म्हणजे एका मिनिटात तुम्हाला प्रश्न वाचून तो अनालाइज करून त्याचा आन्सर काढून मार्क करायचं असतं. ऍक्च्युअल पेन्सिलनी तो गोळा रंगवायचा असतो, नाही म्हणलं तरी 1-2 सेकंद जातात त्याच्यात, राईट. तर उगाच कुठलं तरी काहीतरी वाचायला गेलात तर तो वेळ थोडासा वाया जातो. त्यामुळे जसं आता मला परीक्षा देऊन अभ्यास करून हे कळलंय की मला त्या टाईपचे क्वेश्चन्स अवघड जातात, मी त्या दिशेला जातच नाही. तसं तुम्हीही आता जेव्हा आपला कोर्स चालू आहे तेव्हा हे सुद्धा एकीकडे बघत राहा की आपल्याला काय करताना इंटरेस्ट येतो, काय करणं जास्ती सोपं जातं. ओके, जे अवघड आहे ते स्ट्रेट अवे सोडूनच दिलं, त्याच्याकडे बघितलंच नाही, असं नाही करायचं. आपल्याला ते ट्राय करायचं आहे पहिल्यांदा. बट जेव्हा 10 गोष्टी येत आहेत समोर तेव्हा त्यातल्या कुठल्या सिलेक्ट करायच्या, ह्या वेळेला ज्या चांगल्या जमतात, सोप्या वाटतात त्या सिलेक्ट करायच्या. हे मुद्दामून मी पुढच्या दृष्टीने कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या सांगितलंय. ठीक आहे, जिथे कंपल्सरी क्वेश्चन्स असतात तिथे ऑप्शनच नाहीये पुन्हा. त्यामुळे ते जे काही मी सांगितलं की 3D स्ट्रक्चरचं जे काही तुम्हाला अवघड वाटतंय तो पार्ट एनिवे करायला लागणारच आहे, की जिथे ऑप्शन्स नाहीत तिथे तुम्हाला सॉल्व्ह करायचाच आहे. नाउ गोइंग टू नेक्स्ट क्वेश्चन. अल्फाबेट्स दिलेले आहेत आपले A to Z. Which letter in this alphabet is 8th letter to the right of the letter and which is the 10th letter to the left of the last but one letter of the alphabet? भरपूर मोठा प्रश्न आहे. प्रश्न अनालाइज करेपर्यंतच आपल्याला वेळ जातो. कुठलं लेटर ह्या पर्टिक्युलर अल्फाबेट सिरीज मधलं 8th letter to the right of the letter and which is 10th letter to the left of the last but one letter of the alphabet. तर आता लास्ट बट वन लेटर ऑफ द अल्फाबेट काय आहे? Y. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? 10th लेटर टू द लेफ्ट ऑफ Y इज O. याच्यापासून उलटे जर आपण गेलो तर 10व लेटर असेल, क्वेश्चन दिसत नाहीये म्हणजे क्लिअर दिसत नाहीये की स्क्रीनच दिसत नाहीये? स्क्रीन नाहीये विजिबल? ओके, आय विल रीशेअर द स्क्रीन. थँक्यू, बरं झालं बोललात. मी परत एकदा स्क्रीन शेअर करते म्हणजे मग दिसतोय? क्वेश्चन दिसतोय, आता स्क्रीन दिसतोय. Okay, so screen was visible, the question, but only the question was not visible. ठीक है, मैं मे बी
स्लाइड शो मोड ऑन केल्यामुळे ते झालं असेल, बट आता दिसतोय ना व्यवस्थित, वाचता येतोय? परफेक्ट. तर आता इथे बघू शकता तुम्ही की अल्फाबेट्स दिलेली आहेत. विच लेटर इन दिस अल्फाबेट इज द 8th लेटर टू द राईट ऑफ द लेटर and which is the 10th letter to the left of the last but one letter of the alphabet. तर आपण आता क्वेश्चन उलटीकडनं वाचायला सुरू करणार आहे. कुठल्या वेने आपण हा सॉल्व्ह करणार आहे? तर दिलेल्या अल्फाबेट सिरीज मध्ये लास्ट बट वन लेटर असं त्यांनी सांगितलंय. तर लास्ट बट वन म्हणजे कुठलं असेल? वाय, राईट. वायच्या लेफ्ट साइडला 10वं लेटर आपल्याला शोधायचंय, बरोबर? असं सांगितलंय ना, 10th लेटर टू द लेफ्ट ऑफ द लास्ट बट वन. त्यामुळे त्याच्या मागे 10वं लेटर आपण बघतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विच इज ओ, राईट. आणि मग आता पुढचं काय आहे? 8th लेटर टू द राईट ऑफ ओ, म्हणजे ओ पासून पुन्हा उलट 8th लेटर. 1 2 3 4 5 6 7 8. So the answer is W. कळलं कसं आलं उत्तर? आता ही गोष्ट करताना आपण पहिल्यांदा आपल्याला मागे जायला लागलं, मग पुन्हा पुढे यायला लागलं. बट आता ह्याच्यासाठी काहीही शॉर्टकट नाहीये, हे करायलाच लागतं. इथे जो वेळ जाईल, जे 1 मिनिट आपलं तिथे जाईल ते घालवायला लागतं, बट आपल्याला आन्सर शुअर येतं. ओके, नाउ दिस इज माय एक्सपिरियन्स की ह्या अशा प्रश्नांमध्ये करेक्ट आन्सर मिळण्याचे चान्सेस जास्ती आहेत. त्यामुळे आय ऑलवेज गो फॉर सच टाइप ऑफ क्वेश्चन्स. तुमचं कदाचित अनुमान वेगळं असू शकतं की ह्याच्यापेक्षा मला तो ठोकळा जोडणं बरं पडतं, पटकन इमॅजिन होतं आणि ते ठोकळ्यावरती कुठला नंबर दिसेल तो कळतो. नाउ next, this was 6 slides. Yes, in the given alphabetical series which letters are repeated same number of times. हा एकदम सोपा प्रश्न आहे. हा स्कॉलरशिपच्या 8th एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आहे. ओके, अल्फाबेटिकल सिरीज दिलेली आहे आणि विच लेटर्स आर रिपीटेड सेम नंबर्स ऑफ टाइम. म्हणजे काय की कुठले 2 लेटर्स असे आहेत जे सेम वेळा आलेले आहेत. आता पहिल्यांदा बघायचं ए किती वेळा आलाय. 1 2 3 4, 4 वेळा ए आलेला आहे. तर आता जेव्हा एक्झाम मध्ये लिहाल तेव्हा तिकडे आपल्याकडे नोट करून ठेवायची A-4. त्याच्यानंतर 3 का म्हणलात? अच्छा, करेक्ट ऑप्शन पण सांगितलं तुम्ही. थांबा जरा, आपण कसं आन्सर काढायचं तिथपासून जाऊया, घाई नको. बी किती वेळा आला? 1 2 3. बी आलेला आहे 3 वेळा. सी किती वेळा आलाय? 1 2 3 4 5. सी आलाय 5 वेळा. आणि डी किती वेळा आलाय? 1 2 3 4. सो झालं ए आणि डी इज द करेक्ट ऑप्शन विच इज फर्स्ट ऑप्शन, राईट. म्हणून सांगितलं कोणीही घाई करायला जायची नाही या ही प्रकारचे आन्सर्स लिहिताना. ओके, तुमच्याकडे नोट करत जायचं, जसं आता आपण केलंय त्या पद्धतीने. काय करायचं? A-4. ओके, जसं आपण लिहित गेलो तसं एक एक ऑप्शन जो जे लेटर आलेला आहे किती वेळा ते असं मी लिहित जाते वहीमध्ये. B3, C5 जे काही तुमच्या समोर आहे, तुम्हाला रफ स्पेस दिलेली असते. C5 आणि D4, राईट. सो आपल्याला ए आणि डी रिपीटेड आहेत हे कळून जातं आणि आपण डिरेक्टली आन्सर लिहू शकतो. फर्स्ट ऑप्शन ए अँड डी. ठीक आहे, इथे म्हणजे मग आपलं काय होतं की कन्फ्युजन होण्याचे चान्सेस कमी राहतात, कारण आपल्या समोर सगळं व्यवस्थित लिहिलं गेलेलं असतं. ठीक आहे, आता कसं आहे, आपण जे क्वेश्चन सोडवतोय ते आपली इनिशियल लेक्चर्स असल्यामुळे एकदम सोपे क्वेश्चन्स आहेत, ते शक्यतो कन्सिडर करतोय, राईट. त्यामुळे क्वेश्चनचं फक्त आन्सर देणं एवढं एम नका ठेवू, आन्सर कसं काढायचं आहे तेही बघा. जेव्हा ह्यांची डिफिकल्टी लेवल थोडी थोडी करत वाढत जाणार आहे
ती जेव्हा वाढेल तेव्हा एकदम असं होईल की ते तर सोपे प्रश्न होते म्हणून पटापट आन्सर्स आली, आता काय करायचं. त्यामुळे मेथडॉलॉजी नीट समजून घ्या की कसे आन्सर्स काढाल, आणि शक्यतो कधी ह्या गोष्टी मनातल्या मनात मोजण्यापेक्षा लिहून ठेवलेलं बरं असतं. आता ही लेटर सिरीज छोटी होती म्हणून पटकन उत्तर काढता आलं. जर ही लेटर सिरीज सपोज मी 20 अक्षरांची केली तर झालं. अजून 4 त्याच्यामध्ये GFI ऍड केले आणि 25 अक्षरांची केली तर किचकट होऊन जातं ते काम. म्हणून ही एक सवय लावून घ्यायची की जेव्हा काहीही सुरू कराल पहिल्यापासून डावीकडून उजवीकडे सुरू करायचं आणि लिहित जायचं दरवेळेला. या लेटर सिरीज. व्हेरी गुड, करेक्ट. यू ऑल्सो लाईक इट. गुड. नेक्स्ट. आता हा थोडासा वेगळा टाईपचा क्वेश्चन आहे, बट इंग्लिश आणि कॉम्प्रिहेन्शन या सगळ्यांमध्ये एकत्र मोडला जातोय तो म्हणून मी ऍड केलेला आहे आजच्या लेक्चरमध्ये. लेटर्स आहेत आपली ABCH जी काही दिलेली आहेत ती, आणि त्यांना काही सिम्बल्स दिलेले. तर हाऊ विल अपोजिट ऑफ पुअर बी रिटन. तर आता ह्याच्यात सगळ्यात सोपी पद्धत काय सॉल्व्ह करायची. पुअरचा अपोजिट काय होईल, ROOP. मग आर साठी सिंबल काय आहे आपल्या, आर साठी सिंबल आहे =. आता 2 ऑप्शन स्ट्रेट अवे कट होतात. या 2 मध्ये =चा सिंबल सुरुवातीला नाहीच आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचंय, =चा सिंबल आपण पहिले असलेले हे 2 ऑप्शन. हे बघा, तुम्हीच आन्सर पटापट 1 पाठवलं आता इथे मला. 1 आन्सर येणार नाही. 1 आन्सर जर पुअर सारखं कन्सिडर केलं POOR तर हे बरोबर आहे. अपोजिट ऑफ पुअर, ओके सॉरी, अपोजिट मी उलटा वर्ड कन्सिडर केला. सॉरी माझी चूक झाली. पुअरच्या अपोजिट रिच कन्सिडर करायचे आपल्याला. सो रिच मध्ये आपल्याला आर पहिले येणार. सो आर इथे, आय च्या जागी क्रॉस, सी च्या जागी डॉट आणि H च्या जागी प्लस. तर सेकंड ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. आता बघा तुम्ही सगळ्यांनी पटापट पुअर वर्ड लिहिलं, राईट. सगळ्यांनी पहिल्यांदा आन्सर 1 मार्क केलं होतं, ते कारण पुअरचं होतं. आणि आपल्याला कन्फ्युजन करण्यासाठी ही लोक काय करतात, मुद्दामून ते पण आन्सर करेक्ट ऑप्शन मध्ये देऊन ठेवतात. ऑप्शन मध्ये तेही असतं. जर आता हा फर्स्ट ऑप्शनच नसता तर तो तुम्ही मार्क केला नसता, काहीतरी दुसरा विचार केला असतात. बट तो ऑप्शन तिथे होता म्हणून आपण विचार केला आणि हे आन्सर करेक्ट असताना सुद्धा हे आन्सर मार्क केलं, राईट. आता सपोज मी याच्याऐवजी असं सांगितलं की हा जो वर्ड दिलेला आहे तो उलटा लिहा, तर काही ऑप्शन येईल का आपल्याकडे. तर आता ह्याच्यात ऍक्च्युअली त्यांनी ऑप्शन दिलेला नाही, बट असाही क्वेश्चन येऊ शकतो. जसं मी पटकन माझ्या डोक्यात जो कन्सिडर केला क्वेश्चन की हे POOR च्या ऐवजी ROOP असं लिहायचं आणि मग काय सिम्बल्स येत आहेत ते बघायचे. आता ह्याच्यात त्यांनी ऑप्शन दिलेलं नाही, बट त्या केसमध्ये कसं होईल, हा सिम्बल, मग हा, पुन्हा हाच आणि हा. सो एक्झॅक्ट ह्याच्या उलट सिक्वेन्स आपल्याला दिसेल. फक्त ही इक्वल टू ची साईन इथे जाईल आणि नॉट इक्वल टू ची साईन इथे, आणि ते जे आन्सर असेल दॅट विल बी युअर आन्सर. की जर आपण हा एक्झॅक्ट जो वर्ड दिलेला आहे पुअर तो उलटा लिहिला. आणि आता त्यांनी आपल्याला इथे अपोजिट विचारलंय, पुअरच्या अपोजिट रिच येतो म्हणून आपण रिचचं मार्क केलं, विच इज सेकंड ऑप्शन. सो सेकंड इज करेक्ट. तर आता ह्या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये काय झालं सांगा बरं, तुमचं इंग्लिशचं नॉलेज सुद्धा चेक झालं. नुसतंच मेंटल ॲबिलिटी टेस्ट झाली का इकडे, नाही. म्हणून आपण जेव्हा आता शिकतो आहे तेव्हा आपल्याला दोन्ही गोष्टी एकत्र शिकायच्या आहेत. इंग्लिश सुद्धा तितकंच व्यवस्थित करायचं जे आपण फर्स्ट लेक्चरला घेतलं होतं. बट आय विल प्रेफर की आपण एक लेक्चर इंग्लिशचं, नेक्स्ट वीक जेव्हा पुढचं माझं लेक्चर येईल मेंटल ॲबिलिटीचं, आणि त्याच्यानंतर पुन्हाचं इंग्लिशचं. इज इट फाईन विथ यू. चालेल ना सगळ्यांना. सो आपण तेव्हा अपोजिट वर्ड्सची लिस्ट वगैरे केलेली होती. अपोजिट वर्ड्स मी तुम्हाला शोधून आणायला सांगितले होते. ते आता तुम्हाला लकीली अजून जास्ती टाइम मिळणार आहे. जेव्हा पुढचं इंग्लिशचं लेक्चर असेल तेव्हा तुम्हाला ते अपोजिट वर्ड्स, सिनॉनिम्स असे प्रत्येकाला 5-5 घेऊन यायचे. तर ते ह्या केससाठी आहे की फक्त तेवढ्याच पुरता आपल्याला उपयोग होत नाही की इंग्लिशचा पेपर झाला आता विसरा इंग्लिश, असं नाही होत. पुढे जे मेंटल ॲबिलिटी किंवा काही येतं त्याच्यामध्ये सुद्धा इंग्लिशचे क्वेश्चन्स येतात. व्हेरी गुड अनघा.
Now the next slide. Identify the rhythmic arrangement of terms given below and find the correct term in place of the question mark. आता ह्या क्वेश्चन मार्कच्या जागी ह्यांच्यापैकी कुठले लेटर्स येतील ते आपल्याला शोधायचे आहेत. आता रिदमिक हे काय आहे यांची बी के एफ व्ही एस पी परत एफ म्हणजे आणि मग पुढे बी के पी व्ही एस के एफ बी एस पी व्ही बी आणि मग आता पुढे काय येईल असं विचारलंय. बघा बरं कसं सॉल्व्ह कराल. काही हिंट लागतीये का. बघा बी के एफ व्ही एस पी ही पहिली सिरीज झाली. याच्यानंतर त्यांनी पहिल्यांदा एफ घेतला म्हणजे एफ इथला जो होता तो पाठीमागे नेला एफ बी मग पुढे के आला आणि मग आता तसाच पी या साईडला नेला. माझा कर्सर दिसतोय सगळ्यांना. पी इथे पाठीमागे नेला व्ही एस त्याच्यानंतर आता के ला सुरुवातीला नेला आपण मग काय आलं के एफ बी आणि त्याचप्रमाणे इथे आपण सुरुवातीला कोण घेणार एस एस नंतर कोण येणार हे बघा इथे आलंय के एफ बी परत सुरुवातीला आला एस एस नंतर आला पी जो इकडचा उचलला होता एस नंतर पी लगेच आहे आणि मग पुढे व्ही मग आता परत सुरुवातीला बी आलाय सो त्याच्यानंतरचं लेटर काय आहे के एफ आणि व्ही. सो ज्या फॅशन मध्ये ज्या रिदम मध्ये स्टार्टिंग झालेली होती आपल्या सिक्वेन्सची तोच सिक्वेन्स आता इथून पुढे रिपीट झालाय. सो द करेक्ट ऑप्शन इज सेकंड दॅट इज के एफ व्ही. कळलं आन्सर कसा आला कळलं. आता सपोज मी तुम्हाला सांगितलं की ह्या एस पी च्या पुढे सिरीज कंटिन्यू करा तर काय कराल पहिली लेटर्स काय येतील ह्या एस पी नंतर करेक्ट. पुन्हा एकदा सुरुवातीपासून ही जी सिरीज आहे ही येईल एफ बी के आणि मग त्याच्यानंतर पुन्हा हे येईल. इन सिमिलर वे दिस विल गो. ठीक आहे. सो हा जो पॅटर्न आहे हा समजून घेणं गरजेचं असतं आणि तो प्रॅक्टिसनी येईल. त्यामुळे जी मेंटल ॲबिलिटी वरची ही अशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत त्यांच्यामध्ये ही प्रॅक्टिस तुम्हाला करायला लागेल की ह्याच्यामध्ये काय रिदम आहे हे कुठल्या पॅटर्ननी अरेंज झालेले आहेत. हा आता 8th स्कॉलरशिपचाच क्वेश्चन आहे 2019 मधला पेपर आहे हा. ठीक आहे. त्याच्यामध्ये ही सिरीज दिलेली होती आणि विचारलं होतं. अशीच दुसरी कुठलीही सिरीज दिली जाऊ शकते आणि त्याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं. ओके. तर तुम्हाला त्या अकॉर्डिंगली आन्सर करायचं आहे. कळलं. आज आपण जे शिकलो मेंटल ॲबिलिटी मधला जो इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डरचा त्याच्यानंतर इंग्लिश लेटर्सचे अल्टरनेट करून त्याचे लेटर्स बदलून त्यांच्यापासून मिनिंगफुल वर्ड तयार करून कसं आन्सर काढायचं किंवा ते जे पहिले 2 क्वेश्चन्स होते कॉम्प्रिहेन्शन वरचे होते ते की त्यातलं इंग्लिश समजून घेऊन पहिले सेंटेन्स मध्ये काय काय आहे ते बघायचं. त्याच्यानंतर जो ऍक्च्युअल क्वेश्चन विचारलाय त्याचं मिनिंग काय आहे आणि त्या अकॉर्डिंगली आपल्याला किती शब्द सापडतायत हे बघायचं. हे पर्टिक्युलर जे पार्ट्स आहेत हे क्लिअर झालेत समजलेत व्यवस्थित. कोणाला काही डाऊट आहे काहीही डाऊट असेल तर आता लगेच विचारा. ओके. व्यवस्थित कळलेलं आहे म्हणजे सगळ्यांना. तुमचे होमवर्कचे जे क्वेश्चन्स असतील ते जसं मॅमनी लेक्चरच्या स्टार्टिंगला सांगितलं गुगल क्लासरूमवर अपलोड केले जातील. तिथेच तुम्हाला तुमचं होमवर्क करून सॉल्व्ह करून पाठवायचं आहे. ओके. आणि मी काय सजेस्ट करेन की जेव्हा तुम्ही होमवर्क लिहाल ठीक आहे नुसती फक्त आन्सर्स लिहू नका. तुम्ही त्या स्टेपला कसे पोहोचला तुमचं जे काही रफ वर्क असेल ते आन्सर काढतानाच ते सुद्धा तिथे लिहून पाठवा.
ओके, म्हणजे मला काय लक्षात येईल की जे शिकवलेलं आहे किंवा जो आपला टॉपिक चालू आहे त्याच्यावर तुम्ही कुठल्या अँगलने विचार करताय. आता मी एखादा आन्सर एका पद्धतीने काढतीये ॲबिलिटीचं, इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही ठीक आहे. आपलं एम काय आहे, आन्सर जे आहे ते समोरचं येणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आता तुक्का मारणं हा प्रकार आपल्याला नाही करायचा आहे. मला वाटतंय सेकंड ऑप्शन असेल म्हणून मी मार्क करते सेकंड, बघूया काय होईल ते होईल. हा जो प्रकार आहे तो आपल्याला नकोय. म्हणून आपण काय आता ट्राय करायचं की फक्त आन्सर मार्क नाही करून पाठवायचं. तुम्ही जे काही रफ वर्क करा, ठीक आहे. मला फक्त एवढंच बघायचंय की ते पर्टिक्युलर आन्सर काढताना तुम्ही कुठला विचार करताय, काय पद्धतीने तो क्वेश्चन अप्रोच करताय, जेणेकरून जेव्हा आपली पुढची लेक्चर्स असतील आपण त्याच पद्धतीने त्या क्वेश्चनला अप्रोच करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे इथे आपण अनेकदा बघतो मेंटल ॲबिलिटीच्या केसमध्ये की काही आन्सर्स ही आपली कन्फ्युजिंग येतात. एखादा आन्सर मी काढते, एखादा आन्सर दुसरं कोणीतरी काढतं, राईट. आणि मग त्या केसमध्ये आपल्याला काय लॉजिकल विचार करायचा आहे किंवा कुठल्या प्रकारे त्या पर्टिक्युलर क्वेश्चनला अप्रोच करायचा आहे, ह्या गोष्टी आपल्याला बघायला लागतील, ह्या गोष्टी आपल्याला शिकायला लागतील. ओके. सो मी पुन्हा एकदा सांगते सगळ्यांना, नुसती आन्सर्स लिहून पाठवू नका. तुम्ही काय कुठल्या प्रकारे ती आन्सर सॉल्व्ह केलीत हे प्लीज त्याच्यामध्ये लिहा, जेणेकरून मला कळेल की तुम्ही कसा विचार करताय आणि कसं सॉल्व्ह करताय. ओके. सो आज थोडंसं 5 मिनिटं आपण लेक्चर लवकर संपवतोय. नक्की कोणाला कुठलाही डाऊट नाहीये? व्हेरी गुड. नेक्स्ट लेक्चर आपलं होईल इंग्लिशचं. त्यामुळे इंग्लिशच्या लेक्चरला जो होमवर्क दिलेला होता, जो आपल्याला क्लासमध्ये डिस्कस करायचा होमवर्क आहे, तो तयार करून या. ओके. बाकीचं आपण लेक्चरमध्ये शिकूच या. तर मला फक्त एकदा येस, एक 2च मिनिट हा अनघा. मी एक विचारतीये ते अशासाठी आहे की जे स्कॉलरशिपचे पेपर आहेत त्याच्यामध्ये मराठी मीडियमसाठीचा येणारा पेपर आणि इंग्लिश मीडियमचा याच्यामध्ये थोडा फरक असतो. त्यांचं इंग्लिश आणि मराठी मीडियमचं इंग्लिश वेगळं असतं इंग्लिश मीडियमचं. तर तुमच्यापैकी किती लोक इंग्लिश मीडियमचे आहेत आणि किती लोक मराठी मीडियमचे? सेमी इंग्लिश असेल तरी तुमचं स्कॉलरशिप तुम्ही कुठल्या मीडियम मधनं ऑप्ट करता, मराठी की इंग्लिश, तेही लिहून पाठवा. एक इंग्लिश आहे, अनघा मराठी आहे. ओके, म्हणजे तुझा फर्स्ट पेपर मराठी असतो. ठीक आहे. सेमी इंग्लिश त्यातलं मराठी. सो इंग्लिशचे 1 2 3 आणि मराठीचे 1 2. सो आपल्या 5 जणांमध्ये 3 इंग्लिश 2 मराठी आहे. ठीक आहे. सो ऑलमोस्ट इक्वलच नंबर आहे. तर आपण दोन्ही साईडचं इंग्लिश कव्हर करत जाऊया. ठीक आहे. स्पेसिफिकली फॉर इंग्लिश सब्जेक्ट. आणि तुमचं मग बुद्धिमत्ता पण मराठीमध्ये येते मराठी मीडियमसाठी. सो आपल्याला त्यातलेही काही क्वेश्चन्स घेऊन सॉल्व्ह करायचे. Okay, yes, Anagha, you can say what you wanted to tell to Rajdeep. हॅलो, एम आय ऑडिबल? Yes. मॅम, मगाशी राजदीपने क्वेश्चन विचारलेला की गुगल क्लासरूम वरती होमवर्क कसा अपलोड करायचा. हा हा, मग त्यासाठी आपल्याला जो होमवर्क येतो त्याच्यावरती शेअर विथ युअर क्लास असं ग्रे कलर मध्ये लिहिलेलं असतं. त्याच्यावर जर तुम्ही टॅप केलं तर तिथे एक वरती कॉलम असतो, तिथे एक सेंडचं चिन्ह असतं आणि त्याच्या बाजू चिन्ह असतं. त्याच्यावरती टॅप केल्यावर टेक फोटो, रेकॉर्ड व्हिडिओ किंवा स्कॅन पेज असं ऑप्शन येतात. त्यातले टेक फोटो मध्ये जाऊन तुम्ही फोटो काढून तो अपलोड करू शकता. ओके, राजदीप समजलं, त्यांनी व्यवस्थित सांगितलं अनघानी. एकदा तू काय करू शकतोस, जाऊन ट्राय कर. ओके. आणि त्याच्यानंतर जर डाऊट असतील तर पुन्हा विचार. एकदा ट्राय केलंस की तुलाच दिसेल की ते सगळे ऑप्शन्स कुठे कुठे आहेत. तिने व्यवस्थित सांगितलं आता. क्लिअर? राजदीप चॅटबॉक्स मध्ये लिहून पाठव. ओके, पाठवलं. व्हेरी गुड. ठीक आहे. परफेक्ट. थँक्यू अनघा. नेक्स्ट लेक्चरला भेटूया आपण इंग्लिशच्या लेक्चरला. फॉर नाव थँक्यू अँड बाय. बाय मॅम.